शास्त्रीनगर भागात नळाला चक्क गटारीचे गढूळ दुर्गंधी पाणी, नागरिकांचे जीवन धोक्यात. सोलापूर शहर शास्त्रीनगर भागात तसेच दत्त मंदिर, महानगरपालिका दवाखाना, डॉक्टर अन्सारी चौक, व्हॉलीबॉल ग्राउंड या परिसरात पिण्याच्या पाण्यामध्ये गढूळ आणि दूषित दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्यामुळे नागरिकांना अनेक रोगराईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे जीवन धोक्यात आले आहे. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून फोनवर वारंवार कळविला असता याबाबत कोणती कारवाई केलेली नाही. तसेच पिण्याचे पाणी हे अत्यंत कमी दाबाने कमी वेळ सोडण्यात येत असून रहिवाशांना पूर्ण दाबाने पाणी पुरवले जात नाही याची तक्रार देखील वेळोवेळी करण्यात आली आहे. वरील परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शास्त्रीनगर भागात नळाला दुर्गंधीयुक्त घाण, वास, गढूळ पाणी पुरवठा होत असल्यामुळे याबाबत सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि पाणीपुरवठा स्वच्छ आणि सुरळीत करावा, ही अशी विनंती करण्यात आली आहे. याबाबत लवकरात लवकर सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद विजापुरे यांनी दिला आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.